नागपूरच्या महाल परिसरातील गांधी गेट समोर स्वाक्षरी मोहीम राबवली जाते। प्रशांत कोरटकरसह अनेकांनी महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह विधान केले, मात्र त्यांच्यावर कारवाई होत नाही। त्यामुळे राज्यात महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी या अनुषंगाने फलक लावले जात आहेत। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। पाहूयात। महाराष्ट्रामध्ये महापुरुषाचा अपमान करणाऱ्याच्या विरोधामध्ये कठोर कायदा झाला पाहिजे याकरिता जे आहे ते नागपूरमध्ये स्वाक्षरी मोहीम राबवली आहे। नागपूरच्या महाल गेट परिसरामध्ये जे आहे ते अशा पद्धतीनं फलक लावण्यात आलेले आहे। सर्व लोक आपली स्वाक्षरी जी आहे त्या फलकावर एकूणच करताना या ठिकाणी दिसून येत आहे। कुठेतरी ज्या पद्धतीने जे आहे ते महापुरुष असतील महाराष्ट्राचे त्यांच्याबद्दल कोणीही काही आक्षेपार्ह विधान करतो आणि त्याच्यावरती कारवाई होत नाही आणि त्याच अनुषंगाने जे आहे ते या ठिकाणी जे आहे ते स्वाक्षरी मोहीम जी आहे ते एकूणच नागपूरच्या महाल परिसरामध्ये राबवली जात आहे। एकूणच यावर काय मत आहे शिवप्रेमींचं ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। काय सांगाल या ठिकाणी स्वाक्षरी मोहीम जी आहे ते राबवली जाते, काय नेमकं आहे? मग काय आहे की वारंवार छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्याबद्दल जे वारंवार जे चुकीचे वक्तव्य लोक करतात, ठीक आहे, त्याच्यामुळे काय होते की एवढ्या महापुरुषांची बदनामी होऊन आलेली आहे आणि वारंवार आम्ही काय करतो, वारंवार आंदोलन करतो, पण त्याने काही फरक पडून राहिलेला नाही। म्हणून यावेळी आम्ही तीव्र आंदोलन करण्याचं ठरवलेलं आहे। यानंतर आम्ही मोठा मोर्चा देखील काढणार आहे। जर जोपर्यंत त्या प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीला अटक होत नाही, नुसतं हे केलं ते केलं शासन करून जमणार नाही। आमचं शासन दरबारी हीच मागणी आहे की त्याला लगेच अटक करावी। शासनाला सर्व माहिती असून सुद्धा शासन अटक करत नाही आहे आणि हे जर करत नसेल तर आम्ही महाराष्ट्र शासनाची निंदा करतो आहे। आज तर आम्ही स्वाक्षरी अभियान घेतलं आहे आणि एक रॅली काढतो आहे आम्ही इथून तर संविधान चौकापर्यंत। ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये महापुरुषांचा अपमान केला जातोय त्याच्या विरोधामध्ये कठोर जे आहे ते कायदा तयार व्हावा, त्याची अंमलबजावणी केली जावी या अनुषंगाने स्वाक्षरी मोहीम देखील या ठिकाणी राबवली जात आहे। लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।